तर मी आज बनवत आहे पितळीचा मासा। तसं मी मासे मला खूप आवडतात म्हणून मी सारखे मासे बनवत असते। तर चला, तव्यात टाकलेलं आहे तेल आणि हे चटणी मीठ हळद, याच्यामध्ये आम्ही आमचे मासे फ्राय करणार। त्याच्यावर टाकलेलं आहे मी कोकम, कारण जर मच्छीमध्ये कोकम नाही टाकलं तर त्याची चवच लागत नाही। आणि कोकम टाकल्यानंतर माझ्या आईशीने ढवळला नाही, ते ढवळल्यानंतर टाकला आणि पितळीचे मासे। आत्ताच बघून पण उडाला पाणी येतंय, पण कच्चे नाही खायचे आहेत। असे सगळे मासे त्याच्यात तिनं टाकलान आणि सगळे मासे ढवळल्यानंतर सगळ्या माशांना चटणी मीठ लावून घ्यायचं आहे। म्हणजे कसं आहे की एका ठिकाणी चटणी मीठ लागेल आणि एका ठिकाणी चटणी मीठ लागणार नाही, तर हे बरोबर नाही। म्हणून सगळ्या प्रकारे मासे चांगलेसे ढवळून घ्यायचे आहेत। टाकायचं कालवून एकदाच आणि माशांना चुलीवर चांगलं निमरू द्यायचं आहे, म्हणजे कसं ते कडक होतील, नरम नाही होणार। असं बराच वेळ इस्त्यावर ठेवायचं, ढाकण नाही मारायचं। ढाकण मारलं की माशाला कसं पाणी सुटतं। एक साईड मासे शिजल्यानंतर दुसऱ्या साईडने पण परतून घ्यायचे आणि अशा प्रकारे आमचे मासे एकदम कडकडीत झालेले आहेत। आणि आता मी ताव मारणार याच्यावर, एक नंबर, दिसायला पण सुंदर।